Good morning, all. Today is National Doctors' Day. On behalf of Indo Kids Pre-Primary School, I would like to welcome a very humble personality, Dr. Shamila Kulkarni. A short introduction. She is a pediatrician. She's working the last 35 years. She has also worked with Stanford University, USA, and she has also hosted presidentship at the Pediatrics Association in. Thank you so much, Ganesh. And I'm so happy to be here in this school today on Doctor's Day, which is a very, very special day for all of us. Now, one thing which is coming up to my mind, split is the usual part of everybody's lifetime. But I feel like it is also pitting into kids world now. So what do you feel about this thing? Yeah, I agree with you, Ganesh, that stress has increased in everybody's life. But I feel a little bit of stress is good. It is needed for success. But the first part that you said, that stress is creeping into the child's life. I too am worried about this, and I think all of us as doctors and parents, and for a parent, we should be looking into it. कारण मला असं खूपदा वाटतं की आपण मुलांना ना थोडंसं ऑल पेरेंट्स अगदी लहानपणापासून वी ट्रीट देम एज आवर ट्रॉफी इट्स अ लिटिल harsh word, and we want them to succeed on each lens. So what has happened is we have taken away their childhoods. And right from day one, children are pushed into this competitive world. So everything has become about it. We are measuring them by the success that they get even on their playgroup, in the playgroup, on the playground. So we put them in, let's say we put them for a sport. Everyone knows, all parents are aware that sports are very important. So we put them into sport. आणि एखादा मुलगा जर ही गोज टू प्ले बॅडमिंटन, तर इमिजिएटली ऑन डे वन जेव्हा तो घरी येतो, वी आज देम काय आज गेम खेळला का, एखादी गेम जिंकली का, बरोबर. मग तू तुझ्या ग्रुपमध्ये कितवा आहेस, पहिला आहेस का. सो आपणच त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून आपण सक्सेसफुल असायलाच पाहिजे. सो आय फील सक्सेस इज नॉट इम्पॉर्टंट फॉर हॅपीनेस. Happiness has to come from within. So we should allow our children to be happy. And Manavitsa, they will achieve success. Our goal as parents is to make our children happy and not confident. That is what I think. थँक्यू मॅडम. एक समस्या सर्व पालकांना येते. बऱ्याचदा असं बोललेलं होतं की मुलांची तब्येत वारंवार खराब होते, सर्दी होते, ताप येतो. तर हा जो इम्युनिटी आपण जे म्हणतो, ही इम्युनिटी स्ट्रॉंग कशी करायची किंवा काय केलं पाहिजे त्याबद्दल? हा खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. सो मला पण हा प्रश्न खूपदा मला जेव्हा पेशंट्स मला भेटायला येतात ते विचारतात की मॅडम आमच्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढवा, त्यांना काहीतरी टॉनिक द्या म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल. सो मी नेहमी पालकांना म्हणते प्रतिकारशक्ती वाढवायला माझी गरज नाहीये, तुम्ही घरी प्रतिकारशक्ती मुलांची वाढवू शकता. आणि टॉनिक जनरली टॉनिकनी प्रतिकारशक्ती फार क्वचित कंडिशन्समध्ये वाढते. मूल आजारी असेल, काही डेफिशियन्सी असेल, तर टॉनिक देऊन आपण प्रतिकारशक्ती घेऊ शकतो. पण मला आज हे इथे सांगावं वाटतं की अशा 4 गोष्टी आहेत ज्याच्याने आपण आपल्या मुलाची प्रतिकारशक्ती वाढवू. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची झोप. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा आहार. तिसरी म्हणजे त्यांचा व्यायाम. आणि चौथी जे आम्ही करू शकतो किंवा पालक पण आवर्जून त्याच्यावर लक्ष देऊन करू शकतात म्हणजे ते वॅक्सिनेशन. सो ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी परत रिपीट करते एकदा. डाएट, स्लीप, एक्सरसाइज अँड वॅक्सिनेशन. सो ह्या 4 भागांमध्ये जर आपण नीट लक्ष घातलं तर आपण आपल्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. मला पण त्या 4 पैकी एकच गोष्टीवर मी आज तुम्हाला इथे सांगते, तो म्हणजे झोप. आपण खूप ह्या गोष्टीकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. हे मुलं दमले की झोप. स्लीप मेडिसिन हॅज बिकम द ओके. आणि एव्हरीथिंग इज गेटिंग रिलेटेड टू स्लीप. ओके. सो हे लोकांना कमी माहिती आहे की मुलांची वाढ ही म्हणजे झोपे ठरवतं. बरेचसे आपल्या अंगातले हार्मोन जसं ग्रोथ हार्मोन हे झोपेत रिलीज होतात आणि त्यामुळे एक छान झोप, डीप स्लीप ज्याला आपण म्हणतो, ती जर मुलांना मिळाली तर मुलांची वाढ पण नीट होते आणि मग प्रतिकारशक्ती पण वाढते.
तर असं म्हणतात की लहान मुलं म्हणजे अगदी तहानी मुलं कमीत कमी एक 16-17 तास झोपायला हवी. अच्छा. आणि आता आपण शाळेत आहोत त्यामुळे ह्या वयोगटाच्या मुलांची झोप ही किमान 10 तास हवी. हो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रात्री सगळेजण घरी एकत्र होतात त्यामुळे सगळ्यात मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी करा. वडील जॉबहून रात्री येतात, बरोबर. आईला वेळ असतो, आजी आजोबा टीव्ही, सो त्यामुळे खूप ऍक्टिव्हिटी चालू असते आणि ह्या वेळी मुलं सगळ्यात ऍक्टिव्ह राहतात आणि मग त्यांना त्यांची झोप मिळत नाही. बरोबर. सो सगळेजण कोणी पालकांना कुठल्याही पालकांना विचारा की कुठलंच मूल आजकाल रात्री 11-12च्या आत झोपत नाही. सगळेच खूप उशिरा. तर ही जो टाइम क्लॉक आहे तो आपण खूप पुढे ढकलला. तो आपल्याला पालकांना हा मागे ठेचायला पाहिजे. खूप छान. सो मुलांनी किमान जर त्यांना 10 तास झोप पाहिजे असेल आणि शाळेत 9ला यायचं असेल तर बाय 9-10 पर्यंत ते झोपलेच पाहिजे. बरोबर. सो जर आपण ह्या एकच गोष्टीकडे लक्ष दिलं की रात्री टीव्ही बंद करून मुलांना बेड टाइम स्टोरीज हे फार मिळतं. हो. सो लेट देम ब्लिस देम टू सी. ओके. एखादी छान एखादी तुमची कन्या असेल तर तिला एक राजकुमारीची गोष्ट सांगू, लेट हर गोइंग टू पीसफुल ड्रीम्स अँड जस्ट ड्रिफ्ट इन टू सी. ही जर गोष्ट झाली सो दे गेट व्हेरी गुड स्लीप. रात्री त्यांना चोपतील. आपण जे पूर्वी म्हणायचो ना अंगाईचं, बरोबर. मला वाटतं सायंटिफिकली हा टच, आईचा टच हा फार महत्वाचा आहे. सो अशी जर मुलं व्यवस्थित झोपली तर तुम्ही बघा जस्ट वन गोष्ट जरी तुम्ही काळजीपूर्वक त्याच्यामध्ये लक्ष दिलं तरी मुलांचं पूर्ण आयुष्य बदलेल, त्यांचं डायट इम्प्रूव्ह होईल, त्यांची इम्युनिटी इम्प्रूव्ह होईल अँड यू विल गेट अ हॅपी अँड अ बेटर चाइल्ड. Gentlemen, on this National Doctors Day, one word for the parents. ओके. दिस इज डिफिकल्ट. जेव्हा मला कोणतरी सांगतं खूप बोला मला सोपं वाटतं. Okay. वन वर्ड किंवा वन लाईन इज डिफिकल्ट बट आय ट्राय. सो टुडे इज डॉक्टर्स डे आणि आता मी बोलले ते मुलांना आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो. बरोबर. पण आय थिंक पेरेंट्सनी पण स्वतःकडे बघणं गरजेचं आहे कारण लाईफ इज ब्युटिफुल आणि हे ब्युटिफुल लाईफ आपल्याला पूर्णपणे जगायचं असेल तर हेल्थ इज वेल्थ. त्यामुळे पेरेंट्सनी पण स्वतःच्या हेल्थकडे बघणं हे फार महत्वाचं आहे. बिकॉज इफ दे आर हेल्दी दे विल बी हॅपी अँड इफ दे आर हॅपी ओनली देन दे विल मेक देअर चाइल्ड हॅपी. त्यामुळे आय वुड टेल ऑल पेरेंट्स टुडे बी हेल्दी, बी हॅपी अँड दॅट इज हाऊ यू विल देन टेक युअर चिल्ड्रन ऑन द रोड टू हॅपीनेस. Thank you, Sharma ma'am, for joining us, giving us so wonderful tips. Now I'll be a happy parent by following your tips, and that will make my children even more happy. Thank you very much. आय एम सो हॅपी फॉर यू. Thank थँक यू. Thank you.